जलसुरक्षा आराखडा. पाणी म्हणजे जीवन असं आपण वर्षानुवर्ष म्हणत आलो असलो तरी आपण त्याचा काळजीपूर्वक वापर करतो का, हा एक प्रश्नच आहे. पाण्याच्या गरजेपेक्षा जास्त वापरामुळे आज बहुतांशी ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालेलं आहे. याचबरोबर अन्नधान्याची कमतरता, महागाई, पुरेशा आणि शुद्ध पाण्याचा अभाव यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतोय. यामुळे वेळेतच आपण जागरूक झालो नाही तर येणाऱ्या पिढीला पाण्याच्या मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागेल यात तिळमात्र शंका नाही. भूजलाच्या या ओढवलेल्या संकटावर मात करण्यासाठी आणि देशातील नागरिकांच्या मनात भूजलाप्रती जागरूकता, पाणी साक्षरता निर्माण करण्यासाठी भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाची अटल भूजल योजना 2020 पासून सुरू केली आहे. अटल जल योजना हो या फिर जल जीवन मिशन से जुड़ी गाइडलाइंस, ये 2024 तक देश के हर घर तक जल पहुंचाने के संकल्प को सिद्ध करने में एक बड़ा कदम है. या योजनेअंतर्गत राज्यातील भूजल पातळी खालावलेल्या गावांमध्ये पाणी बचतीच्या काही ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परिणामी या उपाययोजनांचा भूजल पातळी स्थिर ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी तसेच शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी निश्चितच उपयोग होणार आहे. मात्र यासाठी शासनाच्या पुढाकाराबरोबरच लोकसहभागातून गावाच्या भूजल स्थितीचा आणि त्यातील समस्यांचा सर्वांगीण अभ्यास करून योग्य उपाययोजनांची निश्चिती करणं गरजेचं आहे. आणि यासाठी गरज आहे ती गावाच्या जलसुरक्षा आराखड्याच्या निर्मितीची. जलसुरक्षा आराखडा निर्मिती प्रक्रिया. जलसुरक्षा आराखडा निर्मितीच्या प्रक्रियेत गावाच्या शिवारात उपलब्ध असलेलं पाणी आणि पाण्याची एकूण असलेली मागणी याचा तांत्रिक आणि सामाजिक पद्धतीनं अभ्यास केला जातो. गावाची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी योग्य उपाययोजनांची निश्चिती करून या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी दिशा निश्चित केली जाते. थोडक्यात जलसुरक्षा आराखडा हा अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीतील पहिलं पाऊल आहे. जलसुरक्षा आराखड्यामुळे 1. खालावत चाललेल्या भूजल पातळीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. 2. सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन करणे. 3. सिंचनाच्या पद्धतीत बदल करणे. 4. पीक पद्धतीत बदल करून कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची लागवड करणे. 5. पाणी पुरवठ्याच्या स्रोतांना दीर्घकालीन मजबूत करणे. आणि 6. ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली पाण्याचा योग्य वापर आणि व्यवस्थापन यासाठी जल अंदाजपत्रक तयार करणे यासारखे उद्देश साध्य करण्यासाठी मदत होते. या योजनेच्या माध्यमातून गावातील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला सक्षम बनवले जात आहे. महिला आणि पाणी यांचा जवळचा संबंध असल्यामुळे गावातील महिलांच्या आणि वंचित घटकांच्या सहभागाला योजनेत विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. गावातील भूजलाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी जलसुरक्षा आराखडा तयार करण्यापूर्वी गावाचा भौगोलिक सर्व्हे करण्यात येतो. पाणी पुरवठा आणि स्वच्छता समितीच्या मार्गदर्शनाखाली लोकांना एकत्र येण्यासाठी उद्युक्त केलं जातं. गावातील लोकांमध्ये भूजलाची खालावलेली पातळी, त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या, भविष्यातील पाणी संकट याबाबत जागरूकता निर्माण केली जाते. जनजागृती सभा, बैठकांना जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं यासाठी दवंडी, व्हॉट्सअप संदेश, कलापथक, कीर्तन यासारख्या संवाद माध्यमांचा वापर करून जागृती केली जाते.
बैठकांमधून लोकसहभागातून जल अंदाजपत्रक तयार करण्यावर भर देण्यात येतो. गावातील लोकांची पाण्याची गरज, उपलब्ध पाण्याचा कशा प्रकारे आणि किती प्रमाणात वापर केला जातो, कुठे कुठे पाण्याचा दुरुपयोग होतो आणि कशा प्रकारे उपलब्ध पाण्याचं नियोजन केलं जाऊ शकतं, यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होते. भूजलाची पातळी स्थिर ठेवण्यासाठी पाणी बचतीच्या उपाययोजनांवर चर्चा होते आणि त्यानुसार आराखडा बनवला जातो. भूजल व्यवस्थापन आणि आपल्या परिसरात भूजल व्यवस्थापनासाठी राबवायच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यशाळा, प्रशिक्षण, कलापथक, जलदिंडी, शेतकरी मेळावे यासारखे उपक्रम राबवले जातात. अटल भूजल योजनेअंतर्गत जलसुरक्षा आराखडा तयार करताना भूजलाचा योग्य आणि काळजीपूर्वक वापर करण्याच्या दृष्टीनं विशेष संनियंत्रण प्रणाली ठरवण्यात आलेली आहे. त्यामध्ये पिझोमीटर, DWLR, रेनगेज बसवणं, जल अंदाजपत्रकासाठी क्षमता बांधणे, जलसुरक्षा आराखडा निर्मितीची तयारी यासारख्या उपक्रमांचा समावेश होतो. ग्रामपंचायत स्तरावर कृषी, जलसंधारण, रोजगार हमी योजना, जलजीवन मिशन यासारख्या योजनांशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून भूजलावर आधारित पिण्याच्या आणि सिंचनाच्या स्रोतांची स्थिरता आणि शाश्वतता निश्चित करण्यासाठी पावलं उचलली जातात. जसं की पिकांचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं दुष्काळी भागातील गावांमध्ये पाऊस पाणी संकलनावर भर देणं, जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता वाढवणं, शेतीतील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक आणि तुषार सिंचनाच्या वापरावर भर, पाण्याचा पुनर्वापर करणे, कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची लागवड करणे, पाईपलाईनद्वारे पाणी शेतापर्यंत पोहोचवणे, सलग समतलचर, कंपार्टमेंट बांध, माती नाला बांध, नाला खोलीकरण, शेततळे, विहीर पुनर्भरण, रिचार्ज शाफ्ट, रिचार्ज ट्रेंच, ट्यूबवेल रिचार्ज यासारख्या उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या स्वप्नातील आणि आपले आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वचनातील त्या अनुषंगानं अटल भूजल योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भूजल विकास यंत्रणा याच्या माध्यमातून आपण लोकसहभागातून भूजलाचं व्यवस्थापन करण्याचं निश्चित केलेलं आहे. याकरता राज्यातील 1442 गावांमध्ये जलसुरक्षा आराखडे तयार करण्यात आले असून यामध्ये या आराखड्यामध्ये होणारी अपेक्षित कामं आणि त्यामधून होणारा भूजल साठा याचं निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्याची कार्यवाही आपल्या राज्यामध्ये आत्ता सुरुवात झालेली आहे. लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन ही काळाची गरज आहे आणि या दृष्टीनं आपण आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहोत. या जलसुरक्षा आराखड्याच्या कार्यान्वितेमुळे किंवा त्याचे अंमलबजावणीमुळे आपल्याला निश्चितच गावामध्ये शाश्वत भूजल साठा निर्माण होईल. आपल्या या पिढीला आणि पुढच्या पिढीला देखील यामध्ये भूजल साठा निश्चित झाल्यामुळं आपलं काम चांगल्या प्रकारचं होऊ शकेल. जलसुरक्षा आराखड्यामध्ये पाणी व्यवस्थापनाकरता जी ठोस कार्यक्रम आम्ही निश्चित केलेले आहेत तर याची मुख्य कार्यधारा आहे की लोकसहभागातून शाश्वत जल व्यवस्थापन या अंमलबजावणीचा निश्चितपणे भविष्यात आपल्याला उपयोग पडेल. आपल्याबरोबरच भावी पिढीला या भूजलाचा फायदा होईल आणि शाश्वत भूजल निर्माण होईल ही आशा निश्चितच आहे. साथियों, इस योजना से महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक, राजस्थान, यूपी, एमपी और गुजरात इन 7 राज्यों के भूजल को ऊपर उठाने में बहुत मदद। कहने के तो 7 राज्य हैं, लेकिन एक प्रकार से ये हिंदुस्तान का 50% हिस्सा। लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाची आशा, अटल भूजल योजना, जल समृद्धीची नवी दिशा। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। टोल फ्री क्रमांक 1800 110 121